हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. हे संध्याकाळचं टायमिंग आहे आता. 5 वाजल्या होत्या. मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्यांचं आवरून वगैरे झालं, नाश्ता ते. मग आता मी कणिक मळायला घेतली होती. नाश्त्याचं झालं की लगेच कणिक मळून ठेवते, म्हणजे कणिक भिजली की कसं चपाती पण व्यवस्थित होतात त्याच्यामुळं. आणि मला चपात्या बाहेर द्यायच्या होत्या, 25 चपात्या, त्याच्यामुळं कणिक थोडी जास्तच मळायची होती. कणिक मळताना थोडंसं तेल आणि मीठ घालून घेतलं आणि मळून ठेवली. कणिक मळली की काय करते, असं कणिकीला थोडंसं होल करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं की कणिक छान फुगते. नेहमीच असं करते मी. मग कणिक मळून झाले की आज थोडा जास्तच आळस आल्यागत झालं तर म्हटल्यानंतर थोडासा कोरा चहा प्यावं म्हटलं. चहा शक्यतो संध्याकाळी घेत नाही, सकाळचा नाश्त्यासोबत असतो तेवढा, पण कधी तर मग असा घेते. जास्त आळस आलाय असं वाटलं तर मग कोरा चहा करते. मुलांना काही म्हणजे चहा नाही देत, कधी तरच देते, असं म्हणजे रोजच असं काही हे नसतं. मग चहा झाला की लगेचच चहा पिऊन घेतला. दूध पण गरम करून ठेवलं, त्यावेळेतच गरम करून ठेवते. आणि आता गरमी आहे त्यामुळं थोडंफार लेट झालं तरी पण दूध मग खराब होतं. नंतर चहा झाला की लगेचच हे करते, गरम करून घेते. कारण आता गावाकडं आपल्या भरपूर थंडी आहे, पण इकडे काही तशी थंडी वगैरे काही जास्त नसते, गरमीच आहे. चहा झाला की लगेचच मग भांडी पण धुवायला घेतलं, कारण मुलांना दिलेलं खायला चहा केलेला भांडी होती. त्यांना केळ आणि हेच दिलं तर डाळिंब दिलं तर. मग मुलांच्या बॉटल पण धुवून ठेवते. रोज काही घासत नाही, आठवड्यातून एकदा घासलं तरी चालतं. पण स्कूलमधून आलं की कसं नुसत्या पाण्याने धुवून जरी पालत्या करून ठेवल्या तरी मग बॉटल व्यवस्थित राहतात. आणि हे असं कधी तर मग घासून ठेवते. भांडी झाली, मग आता कपडे काढून घेतले. कपडे लेटच काढते कारण वाळत नाहीत कपडे, रोजच्या रोज वाळून येत नाहीत कपडे, कारण ऊन तेवढं येत नाही त्याच्यामुळे वाळत नाहीत. जरी मशीनमधून सुकवून काढली तरी पण कपडे 2 दिवस वाळवावीच लागतात, त्यामुळे ते डबल थोडंसं काम पडतं. आज काढून ठेवायचे, परत अजून उद्या ऊन पडलं की उन्हात वाळत घालायचे. कपडे आणून ठेवले, घड्या वगैरे केल्या नव्हत्या, म्हटलं आता नंतर निवांतच कराव्यात. लगेचच मग म्हणलं अगोदर कुकर लावून घ्यावा. थोडंसं मटकी आणि मूग दोन्ही पण थोडं थोडं राहिलं होतं, मोड आणून ठेवलेलं होतं. म्हटल्यानंतर थोडंसं भाजून तेल टाकून भाजून घेतलं आणि पाणी घालून 1-2 शिट्ट्या केली की व्यवस्थित शिजलं जातं. जास्त अशी कडधान्यच खाल्ली जातात, पालेभाज्या काही जास्त भेटतच नाहीत, त्याच्यामुळं कडधान्य खाल्ली जातात. मग लगेचच चपाती पण बनवायला घेतली. मुलांना तोपर्यंत अजून भूक लागली म्हणत होते. त्यांना कसं होतं, असं फ्रूट्सचं किंवा हे खाल्लं की असं नाही आल्यानंतर पोट भरत. नाश्त्याचं दिलं ना काहीतरी डोसा, पुट्टं किंवा इडली जे असं असेल की मग ते पोटभर खातात. मग 8-8:30 काही जेवायला बसत नाहीत. पण असं फ्रूट्सचं नुसतं दिलं किंवा कधी चहा बिस्किट दिलं तर परत 6 परत अजून भूक लागलेली असते. मग आता काही भाजी झाली नव्हती अजून म्हटल्यानंतर गरम गरम चपाती पण खातात आवडीनं. चपातीला तूप लावून दिलं की कृष्णाला तशी जास्त आवडते चपाती. मग श्रीखंड होतं थोडंसं, प्रांजी म्हणली मी श्रीखंड चपाती खाऊन घेते तोपर्यंत. मग त्याला कृष्णाला मग हे दिलं, चपाती दिली. तो असंच खातो आणि छान लागते अशी पण चपाती, मला पण आवडते. पण ते गरम गरमच खायची, थंड झाल्यानंतर नाही चांगली लागत. मुलांना मग 2 चपात्या बनवून दिल्या. आणि घरात बनवायची चपाती थोड्याशा मोठ्या करते आणि बाहेर द्यायच्या त्या साईज मोठीच असते, फक्त पातळ लाटते बऱ्यापैकी. म्हणजे जेवढं पातळ लाटता येते तेवढं असं पातळ लाटून घेते. हे लाटायला थोडासा वेळ जातो, पातळ लाटायचे असल्यामुळं असं पटकन लाटायला स्पीडनं उरकत नाही. आणि भाजतं थोडंसं, म्हणजे पातळ असल्यामुळं स्पीडनं भाजल्या जातात. त्यामुळं मग काय करते, अगोदर थोड्याशा लाटून साईडला ठेवून देते आणि मग गॅस चालू करते. म्हणजे मग
तवा मग रिकामा राहत नाही अजिबातच ते लाटेपर्यंत. आणि हाय फ्लेमवरच भाजते, बारीक जास्त गॅसवर करून भाजत नाही. बारीक ह्याच्यावर भाजल्यानंतर पातळ असल्यामुळं त्या कसं मग परत थोड्याशा कडक होतात. त्याच्यामुळं मग मोठ्या गॅसवरच अशा भाजून घेते. जास्त काय वेळ लागत नाही, चपात्या पटकन होतात. असं पेपरवर लाटून ठेवलेले असतात आणि अगोदर सगळे गोळे करून तेल लावून ठेवते असं, आणि नंतर मग भाजायला सुरुवात करते. आता बऱ्यापैकी अर्ध्या झाल्या होत्या, अर्ध्या राहिल्या होत्या. आणि पण व्यवस्थित अशा भाजते, अगदीच गवळ्या अशा काढत नाहीत, थोड्याशा डाग पडेपर्यंतच भाजते. चपाती झाली की मग लगेचच ते पॅक करून देते. शेजारीच माझ्या इथे थोड्याशा अंतरावर टीचर आहे, स्कूलमध्ये आहेत शिकवायला. पण ते काय त्यांच्या घरात म्हणजे आईवडील वयस्कर आहेत आणि त्यांना शुगर आहे, त्यामुळं त्यांना भात खायचा नसतं संध्याकाळी. मग त्यांना इकडच्या लोकांना अशा चपात्या बनवायला येतच नाहीत, त्यामुळं मग त्या असं घेतात सारख्या सारख्या. कारण दिवसभर स्कूलमध्ये जाऊन दमून आल्यानंतर परत अजून स्वयंपाक येऊन करायचं म्हणलं की त्यांना पण कंटाळा येऊन जातो. त्यामुळं मग काहीतरी भाजी बनवली आणि चपाती घेतली की होऊन जातं. मग नंतर ते असं पेपरमध्ये अगोदर बटर पेपर घेते, खाली बटर पेपरवर ठेवते, गरम असतात त्याच्यामध्ये अगोदर फोल्ड करते आणि नंतर पेपर वरून फोल्ड करून कवरमध्ये घालून मग देते. चपात्या दिले की नंतर मग लगेच भाजीला फोडणी द्यायला घेतलं. तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, कांदा आणि आलं लसूण थोडंसं अगोदर छान भाजलं. कांदा चांगला भाजल्यानंतर मग टोमॅटो पण घालून घेतलं. टोमॅटो पण अगदी मऊ होईपर्यंत असं भाजून घेते. आणि थोडंसं चिकन मसाला किंवा धण्याची पूड, गरम मसाला, आपलं रेग्युलर काळं तिखट हे असं टाकून भाजून घेते व्यवस्थित. म्हणजे असं थोडंसं वेगळं केलं की असं पण चांगलं लागते त्या भाज्या. त्याच भाज्यांना असे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने फोडणी घातली की चवीत फरक पडतो. आणि मसाला असं व्यवस्थित भाजून घेते. व्यवस्थित भाजले की कसं भाजीला पण मग चव येते. आणि मग ते शिजवलेले मूग आणि हरभरे होते मोड आलेले, ते त्याच्यामध्ये घालून घेतले. आता काही जास्त वेळ शिजवायला लागत नाही, 5 ते 7 मिनिट असं शिजवलं की, कारण ते ऑलरेडी शिजवून घेतलं होतं त्याच्यामुळं. भाजीला फोडणी घातली की मग लगेचच घरात खायच्या चपात्या पण करून घेतल्या. त्या एक संघ करून घेत नाही, त्या 6:30पर्यंत द्यायच्या असतात. मग ह्यानंतर करते 7:30ला, कारण गरम गरम चपाती खायला बरं वाटतं. आणि ह्या थोड्या मोठ्या करते, कारण मुलांचं कसं एकच चपाती खायची असते. मग अगदी अशा लहान काही करत नाही, एक केली की पोटभर म्हणजे खाऊन होतं त्यांना पण एक त्याच्यावरती घेत नाहीत, त्यामुळं मग करतानाच मी मोठी करते. भाजी पण झाली होती. मग जेवण वगैरे आवरून झालं. जेवण झाले की मग कपड्याची घड्या घालायला आत्ता वेळ होता. जेवण झाले की मग अगोदर म्हणलं घड्या करून ठेवा, किचन आवरायचं होतं. पण कपडे बरीच होती घड्या करायला, कारण 3 दिवसाची कपडे असे आता वाळली होती, ऊन होतं त्याच्यामुळं. आणि उन्हात वाळलेल्या कपड्यांना थोडंसं म्हणजे वेगळंच हे वाटतं. आणि सावलीत किती जर वाळवली तर ना ते कपडे असे थोडेसे हेच वाटतात, म्हणजे त्याच्यात काही हे नसल्यागत, जीव नसल्यागत होतं की काय माहिती. उन्हात थोडासा कडकपणा आला की बरं वाटतं. मग घडी करून ते पण आपल्याला ठेवायला, आणि मग वास पण येत नाही कपड्यांचा. उन्हात वाळलेले कपडे कसं म्हणजे चांगलं वाटतं. कपडे भरपूर होते. अगोदर ते घड्या करून घेतली. ती पण बसली होती अभ्यासाला. आणि कृष्णाचा अभ्यास मग थोडासा होता, त्याने मग ते घेत होतं. तिथं चाललं होतं ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ. ती वेगळ्या पद्धतीने सांगत होती आणि मी वेगळ्या पद्धतीने सांगत होती. म्हणजे शिकवण्याच्या ट्रिक थोड्याशा वेगळ्या आहेत आत्ताच्या, आपल्या वेळेच्या थोड्याशा वेगळ्या होत्या. थोडासा चेंज पडतो, पण समजतं सांगितलं की मुलांना पण.
आणि तिचं काही तिला ट्युशन लावते त्यामुळं जास्त काही मग नाही मला अभ्यास घ्यायला लागत. कृष्णाचाच मग असं त्यांना टाईम असेल तर त्यांनी घेतात, मला टाईम असेल त्यावेळी मग मी घेते. त्याचं कसं मूडवरी असतं, बसला म्हणजे बसतो. पण होमवर्क जो करायचा असतो कंप्लीट तो आधी करायचा. ह्याला एक्स्ट्राचं शिकायचं असतं, ते शिकायचं असतं जास्त, हे ते दुसरं. पण होमवर्क करायला मग बसत नाही. हे शिकतो ते शिकतो असं चालू असतं. इस्त्री करायची होती पण आता खूप वेळ झालता म्हटल्यानंतर म्हणलं जाऊ दे, आता उद्या बघू. काम घरातलं कितीही आवरलं तरी काम हे संपतच नाही. माझी झाली होती, आता कपडे ही करून घडी करून ठेवली. त्याचा मग थोडासा होमवर्क होता म्हटल्यानंतर काढाय बसला होता. पण काहीतरी असं हे करावं लागतं त्याला, तिचं काहीतरी पाहिजे असतं, ह्याचं काही द्यायचं नसतं. असं म्हणजे करतो, इंजेक्शन करतो पेन्सिलनं, असं चालूच राहतं त्याचं. खेळत खेळत शिकायचं असतं. मग आता मी आली होती किचन आवरायला, कारण जेवणानंतर जेवण झाले की तिथेच बसली घड्या करत, आलीच नव्हते. म्हटलं आता आवरून घ्यावं, कारण किचन आवरल्याशिवाय पण मग तशी काही झोप येतच नाही. सगळं आवरून ठेवलं तरच मग बरं वाटतं आपल्याला पण. मग लगेचच काही असं ज्या डबे भरणे आपल्या काही साहित्य ठेवलेलं असतं ते काय करते, असं पुसून ठेवते आणि ज्यावेळी ते रिकामं होईल ना त्यावेळेसच घासते. मग आता गॅस पण क्लीन करून घेतला, तेव्हा त्याच्यावरचे ते शेगडी काढून सगळी. अगोदर पीठ भरपूर सांडलेलं असते, खरकट सगळं सांडलेलं कापडानं पुसून घेते आणि नंतर मग साबण लावून घासून घेते. किचन पलीकडची साईड्स आवरून झाले की मग परत भांडी घासायला घेतले. आणि पळपूट कसा पाण्यात जास्त वेळ टाकून ठेवत नाही, सेपरेटच ठेवते अगोदर. पण चपाती झाल्यावर ना जास्त वेळ भिजलं की मग लाकूड फुगून खराब होतं. आणि हे लाकडाचं छान असं पळपूट भेटलेत मला, अखंड लाकडापासून बनवतात, त्यामुळे त्याचे पाय वगैरे काही तुटत नाहीत, खराब होत नाहीत. फक्त पाण्यात जास्त वेळ ठेवून देत नाही, घासून लगेच साईडला तो उभा करून ठेवते. आटपाडीमध्ये भेटला होता हा पळपूट, पण नंतर अशा साईजचे म्हणजे अखंड लाकडाचे बनवलेले नाहीत भेटले. परत पण बघितलं होतं, माझ्या एका फ्रेंडने पण सांगितलं होतं, पण नंतर ते नाहीत भेटले तसे. आणि लाकडी पळपुटावर कसं लाटायला स्पीडनं उरकतं. म्हणजे आपले जे ह्याचे असतात ना ॲल्युमिनियमचे किंवा फरशीचे, त्याच्यावरती कसं एवढं उरकत नाही असं मला वाटतं. कारण माझं अगोदर होतं तसं, फरशीचा तुटलाच थोड्या दिवसातच. आणि ॲल्युमिनियमचं आहे त्याच्यावरती कसं उरकत नाही पटकन. पण मला ह्याच्यावरती छान वाटतं आता, आणि पसरून जेवढ्या पाहिजे तेवढं आपल्याला लाटायला पण येतं. भांडी झाली होती. आता हा पोह्याचं बरणी होती, ज्यावेळी जे संपल ना त्यावेळेसच ते घासते, नंतर घासत नाही, असं पुसून ठेवते कधी तर. ज्यावेळी संपल म्हणजे साखर असो, चटणी मीठ आपली कशाची भरणी असेल ना, ते संपलं की घासून घेते. संपेपर्यंत परत मग ते तसंच वापरते. एवढं काही परत खराब होत नाही, अधूनमधून आपण पुसून घेतोच ते. आता भांडी घासून झाली की मग लगेचच वॉश बेसिन पण घासून घेतलं, कारण ती जेव्हा जेव्हा भांडी घासेल तेव्हा ते घासावंच लागतं, नाहीतर त्याचा पूर्ण कलरच चेंज होऊन जातो. नळ वगैरे किचनची स्टाईलशी तिथल्या तेवढीच जागा ना, ज्या त्यावेळी भांडी घासेल त्यावेळी घासलं की कसं स्वच्छता पण राहते. भांड्याचं कसं तेलकट हात लागलेला म्हणजे डाग पडलेले, खरकट हे सांडलेलं ते नळाला पण हात लागलेला असतो, त्याच्यामुळे तिथं चिकटपणा हा जास्त होतो. त्यामुळे जेव्हा भांडी घासेल तेव्हा नुसतं असा हात फिरवून घेतला तरी स्वच्छ होऊन जातं ते. आणि खरकट काही संध्याकाळी टाकत नाही, सकाळच टाकते. नॉनव्हेजचं काही असेल तर संध्याकाळी टाकते,
नाही मग हे रोजचं आपलं असते ते संध्याकाळी नाही टाकाय बाहेर जात. झालं होतं आता, भांडी आवरून झाली, किचन आवरून झालं. झोपतानाच मोटर चालू करून टाकी भरून ठेवावी लागते आणि फिल्टर पण चालू करून हांडा भरून ठेवते. कारण लाईट कधी जाईल, कधी म्हणजे वारं सुटते,